सॅन्डल काढते. आता एक काम कर, तू स्वतः हळदी कुंकू लावून घे. आल्या गेल्याची, उंदरा मांजराची, काळ्या कुत्र्याची, बाहेरच्यांची, घरच्यांची, दारच्यांची दृष्ट लागली असेल माझ्या सुनबाईला, तर दृष्ट निघून जाऊ दे. सॉरी. इट्स ओके. लेट इट गो. बघतीयस काय, लाव ना हळद कुंकू. आदिरा, आता तू आतमध्ये यायला काही हरकत नाही. अगं, ही तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात आहे. आता इथून पुढे ना तुम्हा दोघांचं नातं फक्त आणि फक्त बहरत राहो. थँक्यू बाबा. या या, ये आत ये आता. बैस बैस. तुला खरं सांगू का, आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं. मी पण. बाबा, मी पण तुम्हाला खूप खूप मिस केलंय. आणि स्पेशली ना आपल्या गप्पा आणि तुमच्या हातचा तो फक्कड चहा. हो, ठीक आहे. मग आता उद्यापासून सकाळचा चहा आपण एकत्र घ्यायचा. ओके, डन सीन. आदिरा, आमच्या घरातल्या काही लोकांकडून खूप चुका झाल्यात. त्याचा तुला त्रासही झाला, पण तू आम्हाला माफ केलंस ना, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. हा, पण मी तुला वचन देतो, यापुढे तुला कसलाही त्रास होणार नाही, तुला एकटं वाटणार नाही, तुला हेल्पलेस सुद्धा वाटणार नाही. आय नो बाबा, आय नो. तुम्ही माझी फॅमिली आहात आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. बाबा, आता आता जे झालं ते आपण सगळं विसरूयात ना, आणि आपण नव्याने सुरुवात करूयात. बाबा, खरं तर जे काही घडलं ना, त्याच्यामुळे मी आणि रो, आम्ही दोघे सुद्धा खूप काही शिकलो. मी माझ्या ह्या फॅमिलीला प्रायोरिटी देणार आहे आणि मी स्वतः इतकी स्ट्रॉंग होणार आहे ना की कोणीही मला बुली करू शकणार नाही. सो लेट बायगन्स बी बायगन्स. बाबा, आशीर्वाद द्या आम्हाला. बस बस, नेहमी नेहमी काय हा? असू दे. हा, पण एक करा आता, एकमेकांचे सहकारी व्हा, एकमेकांच्या विचारांनी संसार करा, एकमेकांची काळजी घ्या आणि सुखी राहा. थँक्यू बाबा. आई, नमस्कार. अरे नाही नाही, नको नको, राहू दे राहू दे राहू दे. सगळं काय छान, सुखी राहा, मजेत राहा, आनंदात राहा. मग देऊच नको म्हणावं. सांग तुझ्या आईला, मनामध्ये भावना चांगली नसेल ना, तर त्या आशीर्वादाला काही अर्थ नसतो. तुम्ही बोलला तेच मी बोलले ना. बरं आदिरा, तुम्ही दोघं आता थकून आलेला आहात ना, मी तुमच्यासाठी मस्त फक्कड असा चहा करतो. आता आर यू सिरियस? हो. थँक्यू बाबा. ऐका ना, मी पण येते ना तुमच्या बरोबर. मला तुमचा तो फक्कड चहा शिकवाल का? बर बर, चल शिकवतो तुला. चल चल चल. मी आलोच, बॅग ठेव. का केलंस तो असं? काय केलं? माझ्या अकाउंटला तू 30 लाख रुपये ट्रान्सफर करायला सांगितलेस. नाही, मी नाही. खोटं बोलू नकोस समोर, तूच सांगितलेस. कारण तुझ्या परमिशन शिवाय असे कुणी आपल्या ऑफिसमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकत नाही. स्टँडर्ड प्रोसिजर आहे आपले, राईट? बरं केले, काय म्हणणं आहे? का? का म्हणजे गरज होती तुला. एक मिनिट, तुला कोणी सांगितलंय? निकिताने सांगितलं? हे, ती कशाला सांगते?
एक नंबरची आतल्या गाठीची आहे ती. मग कोणी सांगितलं? हे बघ आनंद, कोणी सांगितलंय महत्वाचं नाहीये. तुला गरज आहे, अडचणीत असते जास्त महत्वाचं आहे. आणि तुला मित्र म्हणून मला सांगता येत नाही नाही, का? नाही वाटलं. समोर तुला खूप चांगलं माहिती आहे, मी मैत्रीत व्यवहार आणत नाही. म्हणूनच मी तुला विचारत बसवणे, मी डिरेक्टली ट्रान्सफर केले. विचारलं असतं ना तर नाही नाही म्हणत राहिला असतास. अरे पण का? हे मी तुझ्यासाठी केलं नाही आनंद, तुझ्या मुलांसाठी केलंय. तू स्ट्रेस मध्ये असताना ते घरात आनंदी राहू शकतील का? जा आता, बोलत बसू नकोस. जो काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह कर. मी हे पैसे नाही घेऊ शकत. आनंद, नाही. अरे लोन म्हणून घे. तुझ्याकडे पैसे आले की परत कर मला. समर प्लीज समजून घे, आपल्या मैत्रीत व्यवहार आणू नकोस. मला तो नकोय. आणि एक मिनिट, बॉस म्हणून मला तुझे उपकार नकोय, त्यामुळे मी ते पैसे नाही घेऊ शकत. उपकार? उपकाराची भाषा करतोस तू? बरं मला सांग तरी, एवढी काय अडचण आहे? मित्राला सांगू शकत नाहीस तू? जाऊ दे ना यार. ठीक आहे, मी निकितालाच विचार. नाही नाही थांब, मी सांगतो. काही नाही, नवीन फ्लॅट बुक केलाय. आधीचा फ्लॅट कमी पडतोय. आपण होम लोनची व्यवस्था झाली आहे. फक्त डाऊन पेमेंट करण्यासाठी मला पैसे हवे ते. मी पर्सनल लोनसाठी अप्लाय केले, ते होईल. आनंद, पर्सनल लोन? तुला माहिती आहे ना पर्सनल लोन साठी केवढं व्याज घेतात ते? वेळा आहेस का तू? अरे त्यापेक्षा मी दिलेले पैसे वापर, तुझं डाऊन पेमेंट कर. हवं तर व्याजाने पैसे मला परत दे. बस, हा व्यवहार आहे, याच्यात मी मैत्री आणत नाहीये. व्यवहार म्हणून बघ ना. नाही, तुला माहिती आहे माझी काही तत्व आहेत. मी हे पैसे नाही घेऊ शकत. हे पैसे मी तुला रिटर्न करणार आहे. बस. बालिशपणा काय करतोस? हे बघ, तू जर रिटर्न केलेस ना ते मी परत ट्रान्सफर करेन. मग मी परत तुला रिटर्न करेन. मी परत रिटर्न करेन. माझी तत्व आहेत, मी त्यावर ठाम आहे. हे ठरलंय, मी ते पैसे तुला रिटर्न करतोय. बस. आनंद, आनंद,